बाबतीत मला एवढंच म्हणायचं होतं की मी दरवर्षी आरतीताईंकडे येतो. मी अमरावतीला राहतो, नागपूरला राहतो आणि यांचे माझे कौटुंबिक संबंध असे आहेत की ते म्हणजे मुरुंडकर किंवा मुंबईवासियांना कदाचित माहिती नसतील, पण आमचे यांचे कौटुंबिक संबंध, माझे आईवडील, मी यांना मातृस्थानी मानतो, माझी बहीण मानतो आणि सर्वस्व तर आणि निरपेक्ष भावनेतनं. कारण या महिलेविषयी जेव्हा आम्हाला काही गोष्टी कळल्या, मी ज्या लेव्हलवर ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, तर आम्हाला असं वाटलं की यांची कुठंतरी यांना सोबतीची गरज आहे, आधाराची गरज आहे आणि योग्य दिशेची गरज आहे. कारण ह्या ज्या पद्धतीने समाजासाठी तन मन धन समर्पित भावनेनं लोकांसाठी धावतात करतात, तर त्याला कुठेतरी एक प्रॉपर एक टेक्निकल डायरेक्शन देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही संपर्कात योगायोगाने आलो. ती ईश्वरी कृपा होती. 10 वर्षांपूर्वी आम्ही एका 700-800 किलोमीटर अंतरावर अनायसे भेटलो आणि आजचा प्रवास इथपर्यंत आला की या कार्यक्रमाला मी आलो. मी दरवर्षी इथे येत असतो ताईंकडे, पण नेहमी आपला क्लब विषय तिथून पाहत असतो, ऐकत असतो. आधी येण्याचा बोलण्याचा योग आला. मला एवढंच म्हणायचं आहे की आरतीताईंसारख्या व्यक्ती आमच्यासारख्यांच्या संपर्कात ज्या ज्या लोकांच्या येतील त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. कारण की अशी महिला म्हणजे यांनी सर्वस्व अर्पण केलेलं आहे. सर्वच काही मी यांच्याविषयी जेवढं जाणतो, जेवढा अभ्यास केलेला आहे, यांची पुस्तकं, कारण मुलुंडकरण आपण क्लबची सगळी लोक जेवढं यांच्याविषयी जाणताना त्या पलीकडच्या काही गोष्टी मला माहिती आहे. कारण यांच्या मुंबईच्या बाहेरील अनेक ॲक्टिव्हिटीजचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्याविषयी जर आपण कार्यक्रमाला असाल तर मी थोडंसं सांगितलं होतं. मी स्वतः पाहिलेलं आहे यांना राजभवनमध्ये अनेकदा सन्मानित होताना, मी स्वतः पाहिलं आहे लोकसभेमध्ये यांना सन्मानित होताना. अशा प्रकारे यांचा सत्कार झालेला आहे. आपला सर्व मुलींवासियांच्या क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की आरतीताईंच्या सोबतीला आपण कायमस्वरूपी आहात, असे साथ आमची कायम राहणार आहे. कारण यांना खरोखर सोबत असण्याची गरज आहे. आणि कारण सोबतीचा आधार जो असतो ना, तो सगळ्यात मोठं बळकटी निर्माण करत असतो. आज मी इथून जाते, आम्हालाही म्हणजे असं गहिवरून येते की ताईंना सोडून जात असताना, पण नक्कीच. आणि ह्या ज्या पद्धतीचं काम करतात ना आमच्या क्षेत्रामध्ये, मी तुम्हाला सांगतो, नागपूरला, दिल्लीला, अमरावतीला आत्ता जे संमेलन होऊ घातलेलं, या संमेलना अध्यक्षस्थानी लोक तिथं त्यांना बोलवतात. आम्ही ज्या संस्थेला लीड करतो त्या संस्थेमध्ये 3000 युथ्स आहेत. 3000 युथच्या संस्थेच्या मेंटरशिप या करतात. यांनी जी मदत केलेली लोकांना, ती तर टेक्निकली जाऊ द्या, फायनान्शियली जाऊ द्या, पण त्यामागचा भाव लक्षात घ्या. भारतीय सेनेतील शहीद जवानांच्या कुटुंबियाच्या उत्थानाकरता, त्यांच्या मदतीकरता, स्वतःच्या सेवानिवृत्तीमधून संचित जी राशी 11 लाख रुपयाची, आजच्या काळात मनी इज नॉट मॅटर, वृत्ती महत्त्वाची. कारण की पैसा सगळ्यांजवळच आहे, पण ती जी वृत्ती आहे, ती दानत जी असते ना, ती यांच्या ठाई आम्हाला दिसली. आणि मग त्याला योग्य डायरेक्शन देण्यात आली. गव्हर्नर साहेबांनी आणि इतर काही ब्रिगेडियर अधिकाऱ्यांनी वगैरे मिळून त्याला आता एक असं रूप दिलेलं आहे की ह्या आहेत तोपर्यंत देखील आणि यांच्या पश्चात देखील, मी आपल्या सर्व मुलींवासियांच्या साक्षीने बोलतो, जोपर्यंत आमच्या सर्वांच्या क्षमता जिवंत आहेत तोपर्यंत, भावना जिवंत आहेत तोपर्यंत, दरवर्षी यांच्या सहकार्यातून निर्मित जे प्रतिफल असेल त्यातनं दरवर्षी 10 कुटुंबांना जे गरजवंत असतील असे 10 कुटुंब, भारतीय सेनेतील शहीद जवान असलेल्या कुटुंबातील गरजवंत 10 कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपयांची राशी यांच्या नियोजित प्लॅनिंगमधून दिला जाणार आहे, अशी यांनी व्यवस्था करून ठेवली. आणि आहेत तोपर्यंत आणि नसताना सुद्धा, म्हणजे याला खूप मोठं मन लागते है ना. तर बाकीचं तुम्ही अंदाज लावू शकता सगळं काय यासाठी काय करावं लागलं. आणि हे सगळं ऑफिशियल केलेलं आहे. गव्हर्नर ऑफ उत्तराखंड, प्राईम मिनिस्टर ऑफिस यांना कळवून यांच्या मान्यता घेऊन ह्या सगळ्या गोष्टी प्रोसीड केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं हे आपल्या परिवारातलं एक व्यक्तिमत्व आहे. बाकी लोकल यांनी केलेली मदत जी आहे ती तुम्ही सर्वश्रुत आहे, सगळे जाणता. त्यामुळे मी स्वतःला धन्य मानतो की यांच्या संपर्कात मी आलो आणि यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलो. मी काही वक्ता नाही आहे. आज आपल्याला एका महामुनींना ऐकायचं आहे. मला फक्त भावना व्यक्त करायच्या होत्या की या ताईच्या पाठीशी आपण आहात आणि कार्यक्रमाला सर्व आलात, शोभा वाढवली, त्याबद्दल यांनी तर नियमितपणे अभिनंदन आणि आभार व्यक्त केलेच आहेत. पण मी सुद्धा माझं इथं उपस्थित असताना कर्तव्य मानतो की आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करावे आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू कांतीलालजी. गॉड ब्लेस यू.